श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या घरात रोज देवांना अंघोळ घालतो. आपण दररोज देवपूजाही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम पाळावे लागतात. आता हे नियम कोणते बघा. अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी तसे देवपूजा करत होते. त्यांचे पाहून आपण सुद्धा देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो, देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी असते. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे. तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं. आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही किंवा याच घरामध्ये घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात? जर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या? तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे लावत असतो. पण आपल्याला असे न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे. तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. पण काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायचे म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि त्या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठे गार लागतं, खाली बसू, देवपूजा तर करायचं आहे, 5-10 मिनिटाचं तर काम आहे, नाही बसायला घेतलं तर काय होतं. परंतु असं करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांनाच भोगावे लागत असतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही अगोदर बसायला आसन घेत जा. यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं अंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा. आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं कटोरी किंवा एक तामण घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो. तर खरं तर बरेच जण या पद्धतीने देवांची अंघोळ आटपतात. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतता. तर आपल्याला देवांना अशी अंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात. देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणात घ्या, एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एक तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या
आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते मोठं भांडं घ्या किंवा कटोरा कुठलाही भांडं असू द्या, भांडं घ्या। यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्यानं भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने त्या आपल्या डाव्या हाताच्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे। सुरुवातीला तुम्ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या गणपती बाप्पापासून सुरुवात करायची आहे। सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी ओता। या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा। मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला। बोटाने ही मूर्ती चोळून घ्या। तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून पाणी आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा एक छोटासा पाट किंवा एखादा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्त्या ठेवून प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता। तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही। जसे की आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना। त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्यालाच तसंच करायचं असतं। थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे, ह्या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे। यानंतर बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं। तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही। तुळशी मातेचा एक स्वतंत्र पवित्र आहे, ती एक स्वतंत्र देवी आहे। माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी तुळशीला कधीही घालू नका, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो। आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता। तुमच्याकडे फुलाचे किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून पाणी तुम्हाला ओतायचं आहे। हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉशबेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही। तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्या नसतील, अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील, गार्डन असेल, त्या झाडाला तुम्ही पाणी ओतू शकता। किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत, तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे। बघा, यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याच्या पवित्रही राखलं जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि ते पाणी तुम्ही देवपूजासाठी वापरता। पण आपल्याला असं करायचं नाही। तुम्ही आंघोळ करून घ्या, नंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे। देवपूजेसाठी तुम्ही हे पाणी घेता, हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे। आंघोळ करून तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे। आता ज्यांच्याकडे पाणी 4-5 दिवसांनी येतं किंवा 8-8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं, तर मग कसं पाणी हे दररोज आंघोळ करून घ्यायचं। तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येत नाही त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून ही पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरू शकता। तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता। आता ज्यांच्याकडे वरच्या टाकांना पाणी असतं, ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो, तर त्यांनी काय करायचं, तर त्याने आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब टाकू शकता। त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता। तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवासाठी भरून ठेवलेलं पाणी घ्यायचं नाही।
तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचं नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळीचं हात लावता असेल तर ते पाणी तुम्ही जर का देवासाठी वापरत असाल तर तुम्ही ते चुकूनही अशी चूक करू नका. त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कोठे लावायचा. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर कधीही आपल्याला ती आपापल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. लगेच आपले विसर्जित करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये ही फुलं खड्डा करून पुरू शकता. म्हणजे बघा याचं निर्माल्य पण होतं आणि याचा योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आणि देवांची फुलं आपल्या कचऱ्यात कधी टाकायची नाहीत किंवा कुठेही आजूबाजूला सुद्धा फेकायची नाहीत, पायदळीत तुडवायची नाहीत. यामुळे देखील आपल्याला दोष लागतो. देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्या हे पावित्र्य राखायचं आहे. अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो पण व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचं आहे. यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही. तुम्ही देवींच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात जर दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्या अष्टगंध लावायचा आहे. याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा. आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल त्यांना शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर याला भस्म लावायचं आहे. बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडं जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे. स्वामी समर्थाची मूर्ती असू द्या त्यानंतर देखील आपल्या हळदी कुंकू कधीच लावायचं नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचं पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे. यानंतर त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते तर ही राखसुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात. तर तसं करायचं नाही. ही जर एक राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही लगेच तुमच्याकडं जर एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता. त्यांचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. त्यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत. आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. त्यामुळं तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फूल जर एका जमिनीवर पडली आणि ते फूल देखील आपल्याला कधीही देवांना व्हायचं नाही. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्या देवघरात व्हायचं नाही. कारण या ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतं फूल आणलं की त्यांना फुलाचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फूल देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं फूल देवांना व्हायचं नाही. हातात घेऊन आपल्याला फुलं एकत्र ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत. तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण कळत न कळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचा दोष आपल्याला लागत असतो.
आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे, असं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. आता काहीच मंदिर हे जागे अभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं, मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन कसं घ्यायचं? जर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावतो, तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. कसा लावायचा? तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो, तेव्हा तो दिवा या जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा. त्यामुळे त्याच्यात